मग गाईज आज आपण म्हणजे ॲक्च्युली तसं बघितलं तर आपण खूप छान आल्यापासून मस्त सगळं एन्जॉय करतो आहे. जेवढ्या गोष्टी आपण इन्स्टा रील्सद्वारे बघितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण मस्तपैकी सॅटर्डेपासून एन्जॉय करतो आहे. सो आता अजून एक इच्छा होती आमची आणि आमच्यासोबत आलेल्यांची देखील. एका ठिकाणी आपल्याला विजिट करायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे टेस्ट घ्यायची होती. सो आज आपण जातो कपिल गुरव यांच्या सुरंगी कॅफेमध्ये. सो तुमका थंय सगळं मालवणी जेवण मिळात तापण चुलीवरचा. तुमका काय वयाता आधी त्यांना सांगूचा लागता. सो आजचो मेनू ॲक्च्युली म्हाका नाही माहिती, माझ्या आवशीक माहिती आहे. तर मग चला बघूया. काय हे आहे आचऱ्यातलं फेमस रामेश्वर मंदिर आणि ह्याला लागूनच आहे सुरंगी कॅफेचा रोड. वेट मी तुम्हाला दाखवते. ज्यांना कोणाला माहिती नाही आहे त्यांनी प्लीज इथे येऊन एकदा नक्की एक्सप्लोअर करा आणि आमच्या रामेश्वराचं दर्शन नक्कीच घ्या. मी तुम्हाला रोड दाखवते, तो पाहून घ्या. तिथून सरळ गेलात की आहे सुरंगी कॅफेचा एंट्री. हे बघा, मंदिराच्या मागेच आहे सुरंगी कॅफेकडे जाण्याची एंट्री पॉईंट. गाईस आम्ही आता पोहोचलेला आहे सुरंगी कॅफे. किती मस्त एस्थेटिक आहे हे. सुका नारळ आहे तो. सुका नारळ त्याच्यापासून बनवलेली कुंडी. हा मस्त छान आहे. मडक्याची भांडी बनवलेली आहेत. स्वस्त चहा प्यायची. बैलगाडी आहे. बैलगाडी. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये तरवणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता. हे आहे गूळ. सुरुवातीचं पहिल्यापासूनचं लोकांचं एक हे असायचं, लोक बाहेरून जर आले प्रवास करून उन्हामध्ये गरमीमध्ये तर त्याला लोकांना आलेल्या पाहुण्यांना गूळ आणि पाणी हे सगळं पहिला आधी ठेवायचं. हा एक जुन्या पारंपरिक पद्धत आहे ही लोकांसाठी म्हणजे पाहुण्यांसाठी. तर हे सगळं झालं की आता आपल्याकडे येणार आहे घरगुती चुलीवरचं प्युअर मालवणी जेवण. सो गाईस रेडी राहा बघायला. कपिल नागेश गुरव. आम्ही रामेश्वर संस्थान आचऱ्याचं जे आहे त्याचे मुख्य पुजारी आहोत. आमचं घराणं हे पुजारी घराणं आहे. गुरव आहोत आम्ही रामेश्वर मंदिराचे. आणि रामेश्वर मंदिराचे जे आमचं आचऱ्याचं रामेश्वर मंदिर आहे सुप्रसिद्ध, त्याच्या बाजूलाच हे सुरंगी कॅफे जो आमचा आहे तो या ठिकाणी आम्ही साकारलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही येणाऱ्या जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः कोकणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून जे वेगवेगळे ठिकाण जे पर्यटक येतात किंवा या मंदिरामध्ये येणारे जे भाविक असतात त्यांना आम्ही इथे शाकाहारी जेवण देतो. शाकाहारी जेवणमध्ये विशेषतः आम्ही मालवणी जे आमची शाकाहारी खाद्य संस्कृती आहे ती जगभर पोचवण्याचा आमचा या सुरंगी कॅफेच्या माध्यमातून प्रयत्न आहे. या ठिकाणी आमचा जो शेतकरी जो इथला गावातला शेतकरी आहे तो तांदळाची शेती करतो, नाचणी पिकवतो. त्याचप्रमाणे इथे वेगवेगळ्या ज्या भाज्या होतात, वालीची भाजी असेल, मुळ्याची भाजी असेल, लाल भाजी असेल, जे गावातले जे शेतातले जे पिकणारे जे पदार्थ आहेत त्या तांदळाची खीर असेल, गावठी तांदळाची खीर. इथे जे शेतकरी इथला जो कणगी काटेकणगड जो म्हणतो त्या कणगीचे वडे,
भोपळ्याची सूप, भोपळ्याचा हलवा असे जे पारंपरिक जे मालवणी खाद्यसंस्कृतीतले जे पदार्थ आहेत ते आम्ही लोकांना देण्याचा खिलवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही या मालवण आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर फिरायला येत असाल तर तुम्ही नक्की या सुरंगी कॅफेला आमच्या व्हिजिट करा आणि इथल्या ज्या आमच्या मालवणी शाकाहारी जेवणाची जी खाद्यसंस्कृती आहे त्याचा आस्वाद घ्या. आणि पण येण्यापूर्वी आम्हाला अगोदर तुम्ही आमचं जे इंस्टाग्राम पेज आहे किंवा आमचा जो फोन नंबर आहे गुगलवरती त्याच्यावर तुम्ही फोन करून अगोदर आम्हाला आगाऊ कल्पना देऊनच मग या, कारण हे आमचं हे हॉटेल नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे लगेच जेवण उपलब्ध होणार नाही. तर अगोदर आम्ही जेवणाची तयारी करतो. लोकांना इथे ताजं जे अन्न असतं ते आम्ही लोकांना खिलवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यासाठी आधी आपण येण्याच्या जी वेळ असेल ती कळवणं गरजेचं आहे. धन्यवाद. आमच्या सुरंगी कॅफेमध्ये तुम्ही अवश्य या. कोकणची माणसं स्वाधी भोळी